ठीक आहे, आवाज येतोय आणि स्क्रीन विजिबल आहे. चल स्टार्ट करू आपण. ठीक आहे. सो लास्ट 2 लेक्चर्स मध्ये 2 दिवस आपले लेक्चर झाले नाही, बट त्याच्या मागे आपण जे लेक्चर्स घेतले त्याच्यामध्ये आपण एसक्यूएलचे फंक्शन स्टडी केले. सो मी तुम्हाला व्हेरियस फंक्शन्स शो केलेले, कसे कसे फंक्शन्स तुम्ही यूज करू शकता, स्ट्रिंग रिलेटेड, न्यूमेरिक रिलेटेड, किंवा काही तुम्हाला क्लिनिंगसाठी फंक्शन्स यूज करायचे असतील तर ते सुद्धा तुम्हाला शो केलेले. ॲग्रिगेट फंक्शन्स असतील जे मॅथमॅटिकल ऑपरेशनसाठी तुम्ही परफॉर्म करणार, ते सुद्धा फंक्शन्स मी तुमच्या समोर इथं काय केलेले, मांडून ठेवले होते. सो असे व्हेरियस फंक्शन्स आपण मागच्या लेक्चर्समध्ये स्टडी केलेले आहे. सो अजून काही फंक्शन्स मी या लेक्चरमध्ये तुम्हाला स्टडी करवतो. अजून काही फंक्शनचा मी तुम्हाला एक डेमो देतो, बेसिकली कोणकोणते फंक्शन्स तुम्ही यूज करू शकता. आणि त्याच्यानंतर आपण एक नवीन टॉपिकला स्टार्ट करू. ग्रुप बाय क्लॉज आहे, त्याला ग्रुप बाय क्लॉजला आपण स्टार्ट करू. जसं आपण वेअर क्लॉजला स्टडी केलेलं आहे, ठीक आहे, तसंच एक ग्रुप बाय क्लॉज आहे, हॅव्हिंग क्लॉज आहे. सो त्याला पण आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहे. सो वर्किंग समजू आणि व्यवस्थितपणे अंडरस्टँड करू. सगळ्यांनी एसक्यूएलची फाईल ओपन केली असेल, डेटाबेस तुमचा यूज करून घ्या. बेसिक रिव्हिजन करा. हा टेबल होता, या टेबलवरती आपली वर्किंग जी होती ती चालू होती. सो बेसिकली तुम्ही आतापर्यंत जेवढे फंक्शन्स तुम्ही स्टडी केलेले ते सगळ्या फंक्शन्सला एक ओव्हरव्ह्यू घ्या, सगळ्यांचं रिव्हिजन करा. कोणत्या फंक्शनचा यूज कशासाठी आहे, फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही कोणता डेटा पास करणार आहे, कोणता डेटा पास कशा पद्धतीने करणार आहे ते सुद्धा अंडरस्टँड करू. ठीक आहे. सो आज आपण नेक्स्ट फंक्शन कडे जाऊ आणि नेस्टेड फंक्शन्स आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे. सो नेस्टेड फंक्शन्स काय बेसिकली, सो नेस्टेडचा अर्थ काय, पायथन मध्ये आपण नेस्टेड इफ स्टेटमेंट आपण स्टडी केलं होतं. सो असे आपण भरपूर नेस्टेड कन्सेप्ट आपण स्टडी केलेले आहे. नेस्टेड लिस्ट, नेस्टेड टपल असतील किंवा लूप मध्ये नेस्टेड आपण स्टडी केलेलं आहे. त्याचा अर्थ काय व्हायचं, कंडिशनल स्टेटमेंटमध्ये एक इफ स्टेटमेंटच्या अंडर अजून एक इफ स्टेटमेंट राईट करायचं, किंवा एक लूपच्या आतमध्ये सेकंड लूपला राईट करायचं, एका लिस्टच्या आतमध्ये अजून एक लिस्ट क्रिएट करायची. सो हे जे कन्सेप्ट होते ते नेस्टेडचं होतं. म्हणजे आपण फंक्शन काय करणार आहे, आता एका फंक्शनच्या आतमध्ये अजून एक फंक्शनला डिफाईन करणार. सो ते कशा पद्धतीने आपण करतोय ते बघू. सो सगळ्यात पहिले सिलेक्ट. ठीक आहे. सिलेक्ट नंतर आपण काय करत होतो, आपले फंक्शन्सला अप्लाय करत होतो. सो पहिलं फंक्शन्स मी देतोय अप्पर. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये मी काय पास करतोय, बेसिकली सपोज ट्रिम फंक्शनला यूज करतोय. ट्रिम फंक्शन काय होतं, जे व्हाईट स्पेसेस होते ते बेसिकली आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी ते हेल्प करणार होते. आणि त्या ट्रिम फंक्शनच्या आतमध्ये आपण काय पास करणार आहे, आपलं जे कॉलमचं नेम आहे तो बेसिकली इथे बघू शकता अशा पद्धतीने. म्हणजे मी या क्वेरीला रन करतोय. सो तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिले काय होणार आहे, तुमचं ट्रिम फंक्शन अप्लाय होणार आहे. ट्रिम फंक्शन काय करणार, बेसिकली लेफ्ट आणि राईट मधून तुमचे जे व्हाईट स्पेसेस आहे ते रिमूव्ह करणार. आणि त्याच्यानंतर तुमचं जे राहिलेलं जे वर्ड असणार आहे त्या वर्डला जे सेंटेन्स किंवा जे पण डेटा असणार आहे त्याला अप्पर केसमध्ये ते कन्वर्ट करणार. सो नेस्टेड फंक्शनचा अर्थ काय, की एका फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही असे व्हेरियस फंक्शन्स तुम्ही काय करणार आहे, इम्प्लिमेंट करत जाणार. फक्त लक्षात घ्या की जे सगळ्यात बाहेरचं फंक्शन असतो त्या बाहेरच्या फंक्शनचं एक्झिक्युशन सगळ्यात शेवटी होतं. सो जसं जसं तुम्ही एका फंक्शनच्या आतमध्ये दुसरं फंक्शन, दुसऱ्या फंक्शनच्या आतमध्ये तिसरं फंक्शन, थर्ड फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही फोर्थ फंक्शनला पण यूज करू शकता. सो सगळ्यात पहिले एक्झिक्युशन कोणाचं होईल, फोर्थ फंक्शन, त्याच्यानंतर थर्ड फंक्शन, त्याच्यानंतर सेकंड फंक्शन आणि त्याच्यानंतर फर्स्ट फंक्शन. सो ही जी ऑर्डर आहे ही ऑर्डर मेंटेन राहणार आहे. सो सगळ्यात पहिलं जे फंक्शन तुम्ही राईट करणार त्याचं एक्झिक्युशन होणार सगळ्यात शेवटी. ठीक आहे. सो नेस्टेड फंक्शन्सला अंडरस्टँड करा आणि तुम्ही तुमच्या एंडनी जसं तुम्हाला पाहिजे असेल तसे नेस्टेड फंक्शन्स तुम्ही क्रिएट करू शकता. जसं तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल, जसं तुम्हाला नीड असेल त्याच्या बेसिसवरती नेस्टेड फंक्शन्सला राईट. त्याच्यानंतर एक रिव्हर्स फंक्शन आहे. सो आपण रिव्हर्स कन्सेप्टला स्टडी केलेलं होतं की रिव्हर्सचा अर्थ काय होता, बेसिकली
की एखादी जर का स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंगला जर का रिव्हर्स ऑर्डर मध्ये प्रिंट करायचं असेल तर त्या केसमध्ये मी काय करणार आहे, रिव्हर्स फंक्शनला यूज करणार. सो पायथन मध्ये आपण रिव्हर्स कन्सेप्टला स्टडी केलेलं आहे, स्लाइसिंग थ्रू पण करायचो आपण. सो या केसमध्ये पण रिव्हर्स फंक्शनला यूज करू शकतो. सिलेक्ट, तुम्ही अप्लाय करणार रिव्हर्स. रिव्हर्स डायरेक्ट कीवर्ड आहे, त्याच्या आतमध्ये कॉलमचं नाव पास करा. आता मला त्याचं अलाइज क्रिएट करायचं आहे. मी काय करणार आहे, इथं अलाइज क्रिएट करणार आहे, रिव्हर्स नेम, त्याच्यानंतर कुठून, फ्रॉम एम्प्लॉई. तुम्ही बघू शकता प्रत्येक वर्डचं काय झालेलं आहे, इथं एक हे झालेलं रिव्हर्स ऑर्डर मध्ये ते प्रिंट झालं. बेसिकली रिव्हर्स करतोय तो स्ट्रिंगला. नेक्स्ट फंक्शन आहे आपलं लेफ्ट फंक्शन. ठीक आहे, लेफ्ट फंक्शन बेसिकली काय करणार आहे की आपली जी स्ट्रिंग असणार आहे त्याच्या लेफ्ट साईड पासून, आपली जी स्ट्रिंग आपण राईट करणार त्याच्या लेफ्ट हँड साईड पासून तुम्हाला जेवढे कॅरेक्टर्स पाहिजे फक्त तेवढेच कॅरेक्टर्स ते तुम्हाला प्रिंट करून द्या. म्हणजे सिलेक्ट लेफ्ट, लेफ्टच्या आतमध्ये तुम्ही पास करणार तुमचं बेसिकली पहिले कॉलमचं नाव, नेम, कॉमा करून. लक्ष द्या, लेफ्ट फंक्शन मध्ये तुम्हाला दोन व्हॅल्यूज द्यायचे, सिलेक्ट, सिलेक्ट नंतर तुम्ही देणार लेफ्ट फंक्शनला राईट करणार, फंक्शनच्या आतमध्ये पहिलं राहणार कॉलम नेम आणि कॉमा करून तुम्ही देणार एक नंबर. आणि तो नंबर बेसिकली काय असणार, काय स्पेसिफाय करणार आहे की तुमचा जो नेम आहे, तुमची जी स्ट्रिंग आहे त्या स्ट्रिंग मधले स्टार्टिंग पासून किती कॅरेक्टर्स तुम्हाला प्रिंट करायचे. सपोज मी देतो इथं 3, त्या केसमध्ये फक्त 3 कॅरेक्टर माझ्याकडे काय होणार आहे, प्रिंट होणार. त्याला मी अलाइस मध्ये टाकतोय आणि त्याला नाव देतोय लेफ्ट साइड आणि फ्रॉम एम्प्लॉय. तुम्ही बघू शकता की सुरुवातीचे प्रत्येक ज्यांचं नाव होतं त्या सगळ्या नावचे फक्त सुरुवातीचे 3 कॅरेक्टर्स इथं प्रिंट झाले. लेफ्ट साइड पासून 3 कॅरेक्टर्स तुम्ही इथं प्रिंट करू. सेम तसंच आपल्याकडे फंक्शन आहे राईट फंक्शन. राईट फंक्शनला पण यूज करू शकता. राईट फंक्शन बेसिकली सेम वर्किंग आहे, राईट साइड पासून म्हणजे एंडिंगचे 3 कॅरेक्टर्स तुम्हाला प्रिंट करून द्या. ठीक आहे, फक्त लेफ्ट कट करा, इथं राईट करा, RIGHT, सेम वर्किंग तुमची इथं चालणार. जेव्हा मी या कोडला रन करतोय तर तुम्ही बघू शकता शेवटचे प्रत्येकाचे शेवटचे 3 कॅरेक्टर्स इथं आले. हा जो आपलं डेटा होता तर तुम्ही बघू शकता टेबलमध्ये माझ्या सेकंड लास्ट जो डेटा होता तो बेसिकली व्हाईट स्पेसेस होते, म्हणजे एंडिंगला आपण ते व्हाईट स्पेसेस जनरेट केले होते. सो व्हाईट स्पेसेसला सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, ऍज अ स्ट्रिंग म्हणून कन्सिडर केलेलं, ऍज अ कॅरेक्टर म्हणून कन्सिडर केले. सो शेवटचे 3 कॅरेक्टर्स त्याच्यासाठी कोणते होते, व्हाईट स्पेसेस होते, तो ते त्यांनी इथं प्रिंट केले. नेस्टेड फंक्शन्स, रिव्हर्स, लेफ्ट, राईट, 4 फंक्शन्स रन करा.
ठीक. नेक्स्ट कन्सेप्टला स्टार्ट करू आता. आता तुम्हाला जेवढे रिक्वायर्ड फंक्शन्स होते ते सगळे रिक्वायर्ड फंक्शन्स मी तुम्हाला हे केलेले तुमच्या समोर मांडलेले. हे सगळे फंक्शन्सला व्यवस्थितपणे स्टडी करा. हे सगळे फंक्शन्सला तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. तुमचं थ्रू आउट द एसक्यूएल मध्ये डेटाबेसमध्ये तुम्ही कोणती क्वेरी लिहिणार आहे तर त्या क्वेरीजमध्ये तुम्ही या सगळ्या कन्सेप्टचा यूज करून तुम्ही क्वेरी व्यवस्थितपणे फॉर्म करू शकता. फंक्शनचं वर्किंग व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. दोनच गोष्टी लक्षात ठेवायची फंक्शन्समध्ये. सिलेक्ट नंतर तुम्ही तुमच्या फंक्शन्सला अप्लाय करणार आणि त्याच्या आतमध्ये कॉलम नेम्सला पास करणार. दुसरं, जर का तुम्ही अलाइज क्रिएट नाही केलं सो त्या केसमध्ये लक्षात घ्या तुमचं जे मेन एम्प्लॉय टेबल असणार आहे त्याच्या आतमध्ये तुम्ही चेंजेस बघू शकता. अलाइज क्रिएट करणं सगळ्यात व्यवस्थितपणे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचा डेटा हे करू शकता. फंक्शन्स मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही ऍग्रिगेट फंक्शन सोबत मोर दॅन वन डेटा पास नाही करू शकता. म्हणजे मोर दॅन वन डेटा सिलेक्ट नाही करू शकता. त्याच्यासाठी गरज पडते तुम्हाला ग्रुप बाय क्लॉज. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. जिथं आपण ऍग्रिगेट फंक्शन शिकलो होतो, सम, मीन, मॅक्स, एव्हरेज हे जे फंक्शन्स होते ते बेसिकली ऍग्रिगेट फंक्शन्स होते. त्या केसेसमध्ये तुम्ही त्यांना सिलेक्ट करताना तुम्ही एक पेक्षा जास्त कॉलमला सिलेक्ट नाही करू शकता. सो जर का तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल एक पेक्षा जास्त कॉलम, त्यांचा डेटा तुम्हाला रिप्रेझेंट करायचा असेल तुमच्या समोर, सो त्या केसमध्ये तुम्हाला ग्रुप बाय क्लॉजचा यूज करावा. नेक्स्ट कन्सेप्ट आपण जे आता शिकणार आहे तो आहे आपलं ग्रुप बाय क्लॉज. ग्रुप बाय क्लॉजचा अर्थ काय बेसिकली. ठीक आहे. सो ग्रुप बाय क्लॉज काय करणार आहे. ग्रुप बाय क्लॉज तुमचं जे डेटा आहे त्याला ग्रुपमध्ये डिवाइड करणार. ग्रुप वाईज तुमच्या डेटाला काय करणार आहे तो स्टोअर करणार. म्हणजे सपोज आपण काय करणार आहे एखादा कॉलम घेणार आहे आणि त्या कॉलमला पास करणार आहे ग्रुप बायला. म्हणजे ग्रुप बाय क्लॉज मध्ये आपण काय करणार आहे त्या डेटाला पास करणार. सो ज्या कॉलमच्या बेसिसवरती आपण ग्रुप बाय क्लॉज करतोय सो त्या कॉलम मधले सगळे युनिक व्हॅल्यूज आपण घेणार आणि त्या युनिक व्हॅल्यूजच्या बेसिसवरती आपण काय करणार आहे डेटाला ग्रुपिंग करत जाणार. सो आपला जो टेबल आहे सिलेक्ट एम्प्लॉईचं, सो त्याच्यामध्ये जर का मी ग्रुप बाय क्लॉज ऍड केला सो कशा पद्धतीने वर्किंग होणार आहे नीट समजा. ग्रुप बाय क्लॉजला मी काय सांगितलं तुम्हाला एक कॉलम नेम तुम्हाला प्रोव्हाइड करावा लागेल. सपोज मी कॉलम देतोय डिपार्टमेंट. सो डिपार्टमेंट मधले जेवढे पण युनिक व्हॅल्यूज असतील ते काय होतील सगळ्यात पहिले ग्रुपिंग होतं. सो डिपार्टमेंट मधले युनिक व्हॅल्यूज कोणते, सपोर्ट, फायनान्स, IT, डेव्हलपर. ठीक आहे. अजून HR येते. सो हे जे डिपार्टमेंट्स आहेत टोटल 5 डिपार्टमेंट आहे. सो 5 डिपार्टमेंटचा काय होणार आहे एक एक ग्रुप तयार होणार. सपोर्टचा एक ग्रुप राहील, फायनान्सचा एक ग्रुप राहील, ITचा एक ग्रुप राहील, डेव्हलपरचा एक ग्रुप राहील आणि प्लस जे HR आहे त्याचं पण एक ग्रुप राहणार. आता सपोर्ट रिलेटेड जेवढं पण काही डेटा असेल, सपोर्ट रिलेटेड एम्प्लॉईज ते त्या सगळ्यांचा डेटा एका ग्रुपमध्ये स्टोअर करू. फायनान्स डिपार्टमेंटचं रिलेटेड जेवढे एम्प्लॉईज असतील त्या सगळ्यांचा डेटा एका ग्रुपमध्ये स्टोअर करू. IT रिलेटेड जे डिपार्टमेंट असतील म्हणजे ITचं जे डिपार्टमेंट असेल त्या ज्यांचं जे IT डिपार्टमेंट असेल त्या सगळ्या डेटाला आपण एका ग्रुपमध्ये स्टोअर करणार. सेम डेव्हलपर सेम HR. म्हणजे डिपार्टमेंट वाईज आपण काय करणार आहे ग्रुपिंग करत जाणार आहे त्या एम्प्लॉईजची. ठीक आहे. सो त्या पद्धतीने आपण काय करणार आहे ग्रुप बाय क्लॉजचा यूज करणार. सो ग्रुप बाय क्लॉजला हेडिंग द्या. त्यांचं सिंटॅक्स मी तुम्हाला सगळ्यात पहिले एक्सप्लेन करतो. ठीक आहे. ग्रुप बाय क्लॉज लिहिण्यासाठी बेसिक आहे आपलं डायरेक्ट वर्ड आहे GRO ग्रुप बाय आणि स्पेस द्यायचंय, ग्रुप बाय वर्ड द्यायचंय. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं कॉलमचा नेम इथं प्रोव्हाइड करू शकता. सपोज मी इथं पास केलं तुमचं जे पण तुमचा कॉलम नेम असणार आहे त्या बेसिसवर. सो कॉलम नेम ते सेट करा ज्याच्या बेसिसवरती तुम्ही ग्रुपिंग करू शकता. म्हणजे डेटाचं ग्रुपिंग झालं पाहिजे. सो डिपार्टमेंट वाईज मी ग्रुपिंगचं डेटाला डिपार्टमेंटच्या कॉलमला घेऊन मी काय करू शकतोय डेटाला ग्रुप करू शकतोय. मी सिटीला घेऊन ग्रुप करू शकतोय. प्लस मी जॉईनिंग डेटला घेऊन पण ग्रुपिंग करू शकतोय की प्रत्येक जॉईनिंग डेटसाठी जे एम्प्लॉईज असतील ते त्या ग्रुपमध्ये फिट होतील. सो असं कॉलम सिलेक्ट करायचं ज्या बेसिसवरती जे ग्रुप आहे तो मिनिंगफुल झाला पाहिजे आणि त्याच्या थ्रू तुम्हाला काहीतरी आउटपुट दिसलं पाहिजे. ठीक आहे. सो ग्रुप बाय आपण कोणाला करणार आहे डिपार्टमेंटला करणार. सो आपली लिहिण्याची जी पद्धत आहे ती सेम आहे. परत एकदा सिलेक्ट आपण लिहिणार. सिलेक्ट मध्ये आपण काय करत असतो बेसिकली कॉलम्सला सिलेक्ट करणार. ठीक आहे. सो सिलेक्ट डिपार्टमेंट म्हणजे डिपार्टमेंट फक्त कॉलम आपल्या समोर डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर तुम्ही देऊ शकता फ्रॉम एम्प्लॉई कशामधून सिलेक्ट करायचंय. आणि आता इथं वेअर क्लॉज आपण यूज नाही करणार. आता आपण यूज करणार आपलं जे ग्रुप बाय क्लॉज आहे तो बेसिक. आणि त्याच्यानंतर तुम्ही पास करू शकता त्याला परत एकदा डिपार्टमेंट.
सो तुम्ही इथं बघू शकता सगळे डिपार्टमेंट मधले युनिक व्हॅल्यूज आले, सपोर्ट, फायनान्स, IT, डेव्हलपर आणि HR. सो टोटल 5 होते, 5 डिपार्टमेंट इथं डिस्प्ले झाले. आता आपण काय करणार, या 5 डिपार्टमेंट्सला आपण काय करणार आहे, इथून पुढं त्याच्या रिलेटेड जे डेटा असणार आहे तो बेसिकली त्या सपोर्टसाठी जेवढा डेटा असेल ते आपण सपोर्टच्या लाईनमध्ये शो करणार, फायनान्स रिलेटेड जेवढा डेटा असेल ते सगळं आपण फायनान्सच्या लाईनमध्ये शो करणार, IT रिलेटेड जेवढा डेटा असेल ते सगळे ITच्या रो मध्ये आपण आता स्टोर करणार. हे काय झालेले ग्रुपिंग झाले. सो आपण आता काय करणार, सपोर्ट रिलेटेड सपोज माझ्याकडे टोटल 3 रोचा डेटा आहे. सो त्या 3 रोला मी काय करणार आहे, ग्रुपिंग करणार आहे आणि रिप्रेझेंट करणार एका सिंगल रो. ठीक आहे. सो ते कशा पद्धतीने आपण करू ते सुद्धा लक्षात. मी तुम्हाला सांगितलं होतं की सपोज जर का तुम्हाला आपलं जे हे होतं ॲग्रिगेट फंक्शन्स होते, त्या ॲग्रिगेट फंक्शन्सला सपोज जर का तुम्हाला एकपेक्षा जास्त कॉलम सिलेक्ट करायचे असतील, सो त्या केसमध्ये तुम्हाला काय होणार होतं, प्रॉब्लेम होत होता, एरर थ्रो होतं. कारण ॲग्रिगेट फंक्शन्समध्ये तुम्ही एकपेक्षा जास्त कॉलम्स नाही सिलेक्ट करू शकता, एकपेक्षा जास्त फंक्शन्सला सुद्धा अप्लाय करायला कधी कधी प्रॉब्लेम होतो. सो त्या केसेसमध्ये ते जर काय अवॉइड करायचं असेल, सो तुम्ही काय करू शकता, ग्रुप बाय क्लॉजच्या मदतीने ते जे सिच्युएशन आहे त्याला तुम्ही हे करू शकता, म्हणजे अवॉइड करू शकता. सिलेक्ट सगळ्यात पहिले डिपार्टमेंट केल्यावरती आता ह्याच्यावरती आपण काय करणार आहे, ॲग्रिगेट फंक्शन्सला अप्लाय करणार. सो आपण काउंट फंक्शन्सला स्टडी केलं होतं. काउंट फंक्शन्सच्या आतमध्ये आपण काय पास करतोय, स्टार सिम्बॉल. ठीक आहे, म्हणजे ओव्हरऑल काउंट आपण काय करतोय इथं घेण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला स्टोर करतोय ऍज ए टोटल एम्प्लॉय. असं करत करत मी काय करणार आहे, आता जेवढे काउंट आपले फंक्शन्स होते ते सगळे फंक्शन्स मी इथं काय करतोय, हे करतोय अप्लाय करणार. सम कुणाची करायची, सॅलरी. त्याला नाव काय द्यायचंय, मीन. सो आता व्यवस्थितपणे क्वेरी अंडरस्टँड करा, आपण त्यांना एक एक लाईन वरती घेऊन म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार. काय अशा पद्धतीने हा राहणार तुमचं ग्रुप बायचं क्वेरी. ग्रुप बाय मध्ये सगळ्यात पहिले सिलेक्ट काय केले, डिपार्टमेंट, म्हणजे तेवढा कॉलम आपल्या समोर डिस्प्ले होणार. त्याच्यानंतर आपण काय केलेले, अनालिसिस क्रिएट केलेले प्रत्येक कॉलमसाठी. म्हणजे आपण टोटल एम्प्लॉय नावाचा एक कॉलम क्रिएट करणार जो की टेम्पररी असणार, टोटल सॅलरी, मीन सॅलरी, मॅक्स सॅलरीचे असे टेम्पररी कॉलम्स आपण क्रिएट. आता आपण काय सांगतोय की काउंट फंक्शनला अप्लाय करा टोटल एम्प्लॉय. आता ग्रुपिंग कोणाची झालेली आहे, सपोर्टच्या रिलेटेड जेवढा डेटा होता त्याची ग्रुपिंग झाली, फायनान्स रिलेटेड ग्रुपिंग होणार, IT, डेव्हलपर आणि HRचा जेवढा डेटा असेल त्याची ग्रुपिंग. सो आता मी काय सांगतोय, काउंट करा टोटल एम्प्लॉय. पण कुणाचे टोटल एम्प्लॉय, सपोर्टचे टोटल एम्प्लॉय, फायनान्सचे टोटल एम्प्लॉय, IT, डेव्हलपर आणि HRचे पण टोटल एम्प्लॉईजला काउंट करा. सो जेव्हा मी या क्वेरीला रन करतोय, सो तुम्ही बघू शकता आता आउटपुट कसं आहे. आउटपुट कशा पद्धतीने आलंय, सगळ्यात पहिले डिपार्टमेंटच्या थ्रू काय झालं, ग्रुपिंग झालं. जेवढे डिपार्टमेंट्स होते त्या सगळ्यांचा आपण ग्रुप केलं आणि त्या सपोर्टमध्ये किती एम्प्लॉईज आहे, एक, त्यांची टोटल सॅलरी किती आहे, 90,000, मिनिमम सॅलरी आणि मॅक्स सॅलरी आहे. फायनान्स मध्ये टोटल 2 एम्प्लॉई वर्क करतात, त्यांची टोटल सॅलरी एवढी होती आहे, मिनिमम 80 आहे, मॅक्सिमम 90. IT मध्ये टोटल 3 एम्प्लॉईज वर्क करतात, त्याच्यामध्ये टोटल आणि मिनिमम मॅक्सिमम. सो अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, ग्रुपिंग केलेलं आहे. आता पूर्ण डेटाचा ग्रुप केलेला आहे बेसिकली रोज. सो सपोर्टची 1 रो होती, फायनान्सची 2, ITचे 3, डेव्हलपरचं 1, HRचं 2. सो हे जे रोज होते त्या सगळ्या रोजला आपण काय केलेलं आहे, ग्रुप केले. आणि कोणत्या बेसिसवरती ग्रुपिंग केलं, डिपार्टमेंटच्या बेसिसवरती ग्रुपिंग केलं. आणि ग्रुप बाय क्लॉजचा यूज करून तुम्ही असे ॲग्रिगेटचे 1 पेक्षा जास्त फंक्शन्स तुम्ही यूज करू शकता आणि 1 पेक्षा जास्त कॉलमला पण तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता.
ग्रुप बायचा एवढा पण एक फायदा आहे की डेटाला बेसिकली आपण काय करतो, ग्रुपिंग करतो. डेटा म्हणजे काय, रोज. सो रोजला आपण बेसिकली इथं ग्रुपिंग प्रोव्हाइड करतो. आपण रोजला कंबाईन करतो आणि कोणत्या पण रोजला आपण कंबाईन नाही करते, आपण सिमिलर रोजला कंबाईन करतो बेस्ड ऑन डिपार्टमेंटचे जेवढे रोज असतील सिमिलर रोज तर त्यांना आपण कंबाईन करतो. आपण ग्रुपिंग केलं, आपण डेटाचं काय केलंय, ग्रुप केलेलं. पण डिपार्टमेंटच्या बेसिसवरती आपण इथं काय केले, ग्रुप तयार केले. सपोर्ट, IT, HR, फायनान्स, डेव्हलपमेंट असे टोटल 5 ग्रुप आपण इथं तयार केले. आता त्या 5 ग्रुपच्या आतमध्ये काय नंबर ऑफ रोज, सपोर्टसाठी 1 रो आहे, IT साठी 3 रो, HR 2, फायनान्स 2, डेव्हलपर 1, असं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता तुम्ही जे ग्रुपिंग केलेलं आहे या डेटाचं, ठीक आहे, इथं टोटल तुम्ही 5 ग्रुप्स तयार केलेले. त्या 5 ग्रुप्स वरती पण तुम्ही काय करू शकताय, काही फिल्टर आउट करू शकताय. सपोज जर का ते 5 ग्रुप वरती तुम्हाला फिल्टर लावायचे असतील, सो त्या केसमध्ये आपल्याकडे अजून एक क्लॉज आहे आणि तो आहे आपल्याकडे हॅव्हिंग क्लॉज. जसं वेअर क्लॉजचं तुम्ही यूज केलं होतं, वेअर क्लॉज बेसिकली काय करायचं, रोजला फिल्टर आउट करायचं, राईट. बेसिकली जे वेअर क्लॉज होतं तो रोजला फिल्टर आउट करायचं. तुम्ही सपोज टाकलं वेअर एज मस्ट बी ग्रेटर और इक्वल टू 18, सो त्या केसमध्ये तेच रोज येतील, फक्त ज्याची एज तेच रोज आपल्यासमोर प्रिंट होतील ज्या रोजची एज एक तर 18 आहे किंवा ग्रेटर देन 18 आहे, बरोबर. सो सेम त्याच केसमध्ये आपल्याला जर का त्या ग्रुप्स वरती जर का आता फिल्टर आउट करायचं असेल, त्या ग्रुप्स वरती काही फिल्टर लावायचे असतील किंवा स्पेसिफिक ग्रुप्स आपल्याला सिलेक्ट करायचे असतील, त्या केसमध्ये आपल्याकडे आहे हॅव्हिंग क्लॉज. कारण आता आपल्याकडे रोज नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आता आपल्याकडे रोज डायरेक्टली प्रेझेंट नाही. आपण ऑल रोज वरती आता डायरेक्टली कोणतं पण ऑपरेशन परफॉर्म नाही करू शकतो. कारण काय झालेलं आहे, आपण काय केलेलं आहे, ग्रुपिंग केलेलं आहे. बेसिकली आपण काय केलेलं आहे, ग्रुपिंग केलेलं आहे त्या सगळ्या रोजचं. आपण सगळ्या रोजला काय केलेलं आहे, कशाच्या तरी आतमध्ये पुट केले. कशाच्या आतमध्ये पुट केलेलं आहे, प्रत्येकाला एक एक ग्रुप प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्या ग्रुपच्या आतमध्ये ते सगळे रोज आता फिट. सो माझ्या टेबलमध्ये टोटल किती रोज आहे आत्ताच्या टाइमला, 1, 3, 5, 8 आणि 9. सो टोटल 9 रोज अवेलेबल आहे आजच्या टाइमला माझ्या या टेबलमध्ये. सो त्या 9 रोजला मी काय केलेलं आहे, ग्रुपिंग केलंय. प्रत्येक 9 रोजला मी डिवाइड केलेलं आहे वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये. सो आता जर का मला डायरेक्टली मी रोज वरती आता अप्लाय नाही करणार, कारण माझी रोज ऑलरेडी कुठं फिट आहे, त्या ग्रुप बाय क्लॉजच्या आतमध्ये फिट आहे. ठीक आहे, म्हणजे ग्रुपच्या आतमध्ये माझे रोज आहे. सगळ्यात पहिले मी कुणाला फिल्टर आउट करणार, मी ग्रुपला फिल्टर आउट करणार. सो हा पॉईंट लक्षात घ्या. आता जर का मला ग्रुपला फिल्टर आउट करायचं असेल तर माझ्याकडे आहे हॅव्हिंग क्लॉज. हॅव्हिंग क्लॉजच्या मदतीने आता हे जे ग्रुप मी इथं क्रिएट केले होते त्या ग्रुप्स वरती मी काय करू शकतो, हॅव्हिंग क्लॉज अप्लाय करू शकतो. म्हणजे या ग्रुप्सला मी फिल्टर आउट करणार. जिथं माझे सगळे ग्रुप्स माझ्या समोर येत होते, सपोर्टचा ग्रुप आलेला आहे, IT चा ग्रुप आलेला आहे, HR चा ग्रुप आलाय, फायनान्स आलाय, डेव्हलपर आहे, पण मला काही स्पेसिफिक ग्रुपच पाहिजे. सो त्या केसमध्ये मी काय करू शकतो, हॅव्हिंग क्लॉजच्या मदतीने काही स्पेसिफिक ग्रुप्स माझ्या समोर डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे. सो वरचं जे एक्झाम्पल होतं सेम त्याला ऍज इट इज मी कॉपी करतोय. पूर्ण पण आपण शो करू शकतो, किंवा तुम्हाला पाहिजे तर फक्त तुम्ही एक कोणतं तरी कॉलमला पण शो करू शकतो तुमच्यावरती. ठीक आहे. सो सेम ऑर्डर राहणार आहे तुमचं. पहिले लिहिणार तुम्ही सिलेक्ट कोणत्या डिपार्टमेंटला तुम्हाला डिस्प्ले करायचं, त्या डिपार्टमेंटला डिस्प्ले करा. ज्या कॉलमला तुम्हाला डिस्प्ले करायचे ते सगळे कॉलमचे नाव डिपार्टमेंट मी लिहिलंय. काही टेम्पररी कॉलम्स मी क्रिएट केलेले आहे बाय युझिंग अलायसिस ऍज कीवर्डचा यूज करून मी अलायस क्रिएट केलंय. फ्रॉम एम्प्लॉई टेबल ग्रुप बाय मी कुणाला करतोय, डिपार्टमेंटच्या बेसिसवरती ग्रुपिंग करतो. आता बरोबर तुम्हाला काय करायचंय, ग्रुप बाय जिथं तुम्ही लिहिलेलं आहे त्याच्याच नेक्स्टला तुम्ही यूज करणार हॅव्हिंग क्लॉज. ठीक आहे. हॅव्हिंग मध्ये तुम्ही टाकणार की बेसिकली तुम्हाला कुणाच्या बेसिसवरती तुम्हाला हॅव्हिंग क्लॉजला इम्प्लिमेंट करायचं. म्हणजे हॅव्हिंग काय करणार, जे ग्रुप्स तुमचे क्रिएट झालेले त्या ग्रुप्स मध्ये पण काय करणार, स्पेसिफिक ग्रुप्सला सिलेक्ट करणार. सो मी कोणाच्या बेसिसवरती सिलेक्ट करतोय, मी सांगतोय की जी टोटल सॅलरी आहे, ती जी टोटल सॅलरी आहे त्या टोटल सॅलरी मधून ग्रेटर देन 90,000 चे जे ग्रुप्स असतील तेच फक्त माझ्यासमोर डिस्प्ले झाले. ठीक आहे. सो हॅव्हिंग
काही अशा पद्धतीने. जेव्हा मी या क्वेरीला रन करतोय तर तुम्ही बघू शकता माझ्या समोर फक्त 2च रो आलेले, म्हणजे 2च ग्रुप्स आलेले. सॉरी, पहिला ग्रुप आहे फायनान्सचा, दुसरा ग्रुप आहे आयटीचा, ज्यांची टोटल सॅलरी आहे बेसिकली ग्रेटर दॅन 90,000. बाकीचे जे 3 ग्रुप्स होते ते माझ्यासाठी काय झालेले आता अवॉइड झाले, म्हणजे ते स्किप झाले, कारण मी स्पेसिफिक ग्रुपला सिलेक्ट केलंय बाय युझिंग हॅविंग क्लॉज. त्याच्यामध्ये वेअर आणि हॅव्हिंगला आपण सोबत यूज करू. हेडिंग काय देतोय, वेअर प्लस हॅव्हिंग. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो वेअरची आणि हॅव्हिंगची. आता डिफरन्स समजा सगळ्यात पहिले वेअर आणि हॅव्हिंग मध्ये डिफरन्स काय, हा खूप महत्वाचा आहे, कारण हा जे क्वेश्चन असतो वेअर क्लॉज आणि हॅव्हिंग क्लॉज त्याचा डिफरन्स तुम्हाला विचारला जाणार एसक्यूएलच्या क्वेरीज मध्ये किंवा इंटरव्ह्यू मध्ये. सो वेअर क्लॉज आहे ना बेसिकली रोजला फिल्टर आउट करण्यासाठी आपण यूज करतो. आपण मी काही अशी क्वेरी लिहितोय, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय, ठीक आहे, आणि मी तिथून पुढे काय लावतोय, वेअर सॅलरी मस्ट बी ग्रेटर देन 90,000. ठीक आहे. या केसमध्ये काय होणार आहे, सिलेक्ट काय करतो, कॉलम्सला सिलेक्ट करतो, त्या कॉलम्सला सिलेक्ट करणार जे की आपल्या आउटपुट स्क्रीनवरती आपल्याला मांडायचे. ठीक आहे. सो स्टारचा अर्थ काय झालं, सगळे कॉलम्सला सिलेक्ट करा आणि सगळे कॉलम्स माझ्या आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले झाला पाहिजे. त्याच्यानंतर फ्रॉम काय करतोय, तो चेक करतोय कशामधून सिलेक्ट करायचंय, म्हणजे फ्रॉम काय करणार आहे बेसिकली तो एसक्यूएल ला सांगणार आहे कोणत्या टेबल मधून तुला हे जे रोज आहे हे जे कॉलम्स आहे ते सिलेक्ट करायचे. सो एम्प्लॉय नावाच्या टेबल मधून आपल्याला सगळे कॉलम सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर वेअर क्लॉज काय करतो, वेअर क्लॉज काय करणार, रोजला फिल्टर आउट करणार आणि कोणाच्या बेसिसवरती फिल्टर आउट करणार, ज्याची सॅलरी ग्रेटर दॅन 90,000 असेल त्या रोला मी सिलेक्ट करणार. सो जेव्हा मी या क्वेरीला रन करतोय सो तुम्ही बघू शकता एक पण असं माझ्याकडे डेटा आलेला नाही ज्याची सॅलरी 90,000 आहे. ओके, ग्रेटर देन 90,000 आपल्याकडे एक पण सॅलरी नाहीये. ग्रेटर और इक्वल टू केलं तर आपल्याला 90,000चे जे सॅलरी मेंबर्स आहेत ते आपल्याला शो होते, कारण ग्रेटर देन 90,000 केलं तर आपल्याकडे एक पण मेंबर अवेलेबल नाही. मी इथं लावतोय ग्रेटर और इक्वल टू. आता जेव्हा मी प्रोग्राम रन करतोय तो माझ्याकडं ग्रेटर और इक्वल टू म्हणजे 90,000चे जे एम्प्लॉईज आहेत ते बेसिकली 3 एम्प्लॉईज आता करंट मध्ये माझ्याकडे प्रेझेंट आहे. सो वेअर काय करतोय बेसिकली रोजला फिल्टर आउट करतोय. समजतंय. सिलेक्ट काय करतोय, ते कॉलम सिलेक्ट करणार जे आपल्याला आपल्या रोवर आपल्या आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले करायचे. वेअर रोजला फिल्टर आउट करतो आणि ग्रुप बाय काय करतो बेसिकली ग्रुपिंग करतो डेटा, म्हणजे तो काय करतोय ज्या कॉलम तुम्ही त्याला पास केलेला असेल त्या कॉलमच्या बेसिसवरती तो डेटाला ग्रुप करणार आणि त्या जसं आपण डिपार्टमेंटला यूज केलं होतं सपोर्टच्या रिलेटेड जेवढे रोज असतील म्हणजे असे एम्प्लॉई ज्यांचं डिपार्टमेंट सपोर्ट आहे त्यांचं एक ग्रुपिंग.
असं असे एम्प्लॉईज ज्यांचं डिपार्टमेंट IT आहे त्यांचा एक सेपरेट ग्रुप आपण तयार करू. सो असे आपण काय करतोय, वेगवेगळे ग्रुप्स आपण तयार करतोय आणि रोजला फिल्टर आउट करतोय बेस्ड ऑन दॅट ग्रुप डेटा. आणि हॅव्हिंग क्लॉज काय करतोय, बेसिकली ग्रुप्सला फिल्टर आउट करतोय. एकदा की तुमचे ग्रुप्स बनले, मग त्या ग्रुप्स मधले पण किती ग्रुप्स मला डिस्प्ले करायचे, किती ग्रुप्स मला सिलेक्ट करायचे, त्या केसमध्ये आपण हॅव्हिंग क्लॉजचा यूज करतो. सो वेअर आणि हॅव्हिंगची व्यवस्थितपणे इन्फॉर्मेशन घ्या. वेअर क्लॉज रोजला फिल्टर आउट करणार, ओव्हरऑल सगळे रोजला. आणि हॅव्हिंग क्लॉज बेसिकली जे ग्रुप्स तुम्ही तयार करणार आहे, मग त्या ग्रुप्सला फिल्टर आउट करण्यासाठी आपण हॅव्हिंग क्लॉजचा यूज करणार. पण मी काय सांगतोय, मला काय करायचंय, ते दोन्ही पण क्लॉज मला सोबत यूज करायचं. सोबत मी कशा पद्धतीने यूज करू शकतो, ठीक आहे. एक सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण परत एकदा. सिलेक्ट, सगळ्यात पहिले कॉलमचे नाव जे तुम्हाला डिस्प्ले करायचे. आता आपण एव्हरेज फंक्शनला रन नाही केलेलं आहे आतापर्यंत, सो आपण एव्हरेज फंक्शनला आता काय करू, रन करू. एव्हरेज पण एक काय ऍग्रिगेट फंक्शन आहे आपल्यासाठी. आपण काय करू, सॅलरी तिथं पास करू, त्याला क्रिएट करू, त्याला नाव देऊ ABG अंडरस्कोर सॅलरी. ठीक आहे. असं मी काय केलेलं आहे, सगळ्यात पहिले जे दोन गोष्टी मला आउटपुट स्क्रीनवरती मांडायचे ते असणारे माझं एक डिपार्टमेंट आणि दुसरं असणारे माझी एव्हरेज सॅलरीचं कॉलम. त्याच्यानंतर मला काय करायचंय, ते सिलेक्ट कुठून करायचंय, फ्रॉम एम्प्लॉय. माझे डिपार्टमेंट सगळे सिलेक्ट झाले. त्याच्यानंतर आणि जे सॅलरीचं कॉलम आहे ते पण माझं सिलेक्ट होणार एम्प्लॉय टेबलमध्ये. ठीक सर. त्याच्यानंतर लावायचं असतं वेअर क्लॉज. वेअर मध्ये तुम्ही फिल्टर आउट काय करणार, सॅलरी ग्रेटर देन, सपोज मी देतो इथं 80,000. ठीक आहे. आणि वेअरच्या नंतर तुम्ही लावणार ग्रुप बाय क्लॉज. ग्रुप बाय तुम्ही कशाच्या बेसिसवरती करता, डिपार्टमेंटच्या बेसिसवर. ते इथं तुम्ही पास करणार. आता जर का ग्रुप्सला पण परत फिल्टर आउट करायचं असेल तर आपण यूज करणार हॅव्हिंग क्लॉज. आता हॅव्हिंग मध्ये मला काय सांगायचंय, ठीक आहे. जो माझा वरचा कॉलम होता एव्हरेज सॅलरी, एव्हरेज सॅलरी 30 शो करा जे की 40,000 पेक्षा ग्रेटर असेल. काही अशा पद्धतीने माझी क्वेरी कम्प्लीट झाली. आता नीट व्यवस्थितपणे तुम्हाला याच्यामध्ये ऑर्डर समजायचंय की काय काय होतंय, कशा पद्धतीने होतंय, आणि वेअर आणि हॅव्हिंग क्लॉजला आपण आता सोबत यूज केलं. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले या कन्सेप्टला शिकण्या अगोदर आपण एक एक्झिक्युशन ऑर्डर काय करणार आहे शिकून घेणार. सो सगळ्यात पहिले एक्झिक्युशन ऑर्डर आपलं कशा पद्धतीने चालतं या टेबलमध्ये. सगळ्यात पहिले कोणती गोष्ट घडते, जेव्हा आपण ही कमांड सपोज SQL ला पास केली, म्हणजे डेटाबेसला आपण दिलं, ही कमांड जर का आपण डेटाबेसने दिलं तर कशा पद्धतीने डेटाबेस या क्वेरीला हँडल करतो, या क्वेरीला अंडरस्टँड करून कशा पद्धतीने डेटा आपल्यासमोर डिस्प्ले करतो. सो सगळ्यात पहिले तुमचं रन होतो एक्झिक्युशन ऑर्डरमध्ये, जे फ्रॉम. फ्रॉम काय करतो, बेसिकली टेबलला सिलेक्ट करतो सगळ्यात पहिले, म्हणजे टेबलला घेतो. फ्रॉम काय करणार आहे, बेसिकली आपल्याला त्या टेबलच्या आतमधून कोणकोणती गोष्ट पिक करायची आहे ती बेसिकली आपल्याला सांग. ठीक आहे. सो आणि ते कोणती गोष्ट आपण सिलेक्ट करतोय, डिपार्टमेंट आणि सॅलरीचं. सो सगळ्यात पहिले काय सिलेक्ट होणार या एम्प्लॉय टेबल मधून, डिपार्टमेंटचा कॉलम आणि सॅलरीचा कॉलम आपण काय करतोय, सिलेक्ट करतोय एम्प्लॉय टेबल. सो सगळ्यात पहिली क्वेरी जी आपली रन होते ती होते फ्रॉमची क्वेरी. म्हणजे फ्रॉमची क्वेरी सगळ्यात पहिले रन होते. एम्प्लॉय नावाचा टेबल आपण सिलेक्ट करणार आणि त्या एम्प्लॉय नावाच्या टेबल मधून दोन कॉलम्स घेतोय, डिपार्टमेंट आणि एक सॅलरी नावाचं. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले तुमचं फ्रॉम रन झालं, त्याच्यानंतर तुमचं रन होते वेअर क्लॉज. सो वेअर क्लॉज सगळ्यात पहिले तुमचं रन होणार. आता तुम्ही दोन डिपार्टमेंट सिलेक्ट केले, सॉरी दोन कॉलम्स तुम्ही सिलेक्ट केलेले, डिपार्टमेंट आणि सॅलरी. आता सॅलरी मधून तुम्ही काय सांगताय की तेच रोज फक्त फिल्टर आउट करा की ज्याचं सॅलरी ग्रेटर देन 80,000 आहे. सो ग्रेटर देन 80,000 वाले जेवढे पण रोज असतील तुमच्याकडे ते सगळ्यात पहिले रोज तुमच्यासाठी साईडला होतील. ठीक आहे. आता ते जे रोज तुमच्यासाठी साईडला झालेले त्याच्यानंतर तुमचं रन होणार ग्रुप बाय क्लॉज. आता जे असे रोज ज्यांची सॅलरी ग्रेटर देन 80,000 आहे त्याच रोज वरती आपण काय करणार, ग्रुप बायला अप्लाय करणार. सो त्याचे जे डिपार्टमेंट असतील तेच डिपार्टमेंट आपण आता घेणार ज्याची सॅलरी ग्रेटर देन 80,000 असते, आणि मग त्या डिपार्टमेंट्सला आपण काय करणार, ग्रुप बाय करणार. आणि एकदा की आपण त्या डिपार्टमेंट्सला ग्रुप बाय केलं त्याच्यानंतर आपली क्वेरी रन होणार हॅव्हिंगची. हॅव्हिंग काय करणार, बेसिकली त्या जे ग्रुप्स क्रिएट झालेले त्या ग्रुप्स मधून पण काय करणार, फिल्टर आउट करणार. आणि हॅव्हिंग नंतर तुमचं जे सिलेक्ट आहे जे की आपल्यासमोर डिस्प्ले करण्याचं काम करतो, मग सिलेक्ट क्वेरी जे कॉलम्सने त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे त्या टेबलमधून, डिपार्टमेंट आणि सॅलरी, ते आपल्यासमोर डिस्प्ले करतात. सॅलरी म्हणजे एव्हरेज सॅलरी, आपण त्याला नाव दिलेलं आहे टेम्पररी कॉलमला एव्हरेज सॅलरी. सो अशा पद्धतीने तुमचं जे एक्झिक्युशन ऑर्डर आहे ते चालतं. सगळ्यात पहिले तुमचं फ्रॉम,
त्याच्यानंतर वेअर, त्याच्यानंतर ग्रुप बाय, त्याच्यानंतर हॅव्हिंग, आणि मग तुमचं सिलेक्ट कॉलम चालू, म्हणजे सिलेक्टची क्वेरी चालू. जेव्हा मी या ऑर्डरला रन करतो, ठीक आहे. सो तुम्ही बघू शकता फक्त सपोर्ट, IT आणि फायनान्स अस डिपार्टमेंट काय झालेले ग्रुप्स आहेत. आणि त्याच्यामध्ये पण एव्हरेज सॅलरी ज्यांची 40,000 पेक्षा ग्रेटर होती ती एव्हरेज सॅलरी माझ्यासमोर डिस्प्ले. तुम्ही बघू शकता सगळे ग्रुप बाय नाही झाले, सगळे ग्रुप बाय नाही झाले. डिपार्टमेंट टोटल 5 डिपार्टमेंट्स होते, त्या 5 पैकी फक्त 3च जणांचा ग्रुप इथं तयार झाला. का 3च जणांचा ग्रुप तयार झाला? कारण आपण क्वेरीज तशी रन केली होती, कारण आपण रोज फक्त फिल्टर आउट केले होते तेच रोज जे 80,000 पेक्षा ग्रेटर आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पहिले ह्याला हे करा, कमेंट आउट करा आणि फक्त एवढीच एक क्वेरी रन करा. तर तुम्हाला एक लक्षात येईल की कशा पद्धतीने जे आहे ती वर्किंग चालते. बेसिकली ओके, आपण वेअर क्लॉजला यूज नाही करू शकतो. जे आपल्याला ग्रुप बाय यूज करायचं असेल किंवा आपण ऍग्रीगेट फंक्शन, आपण सॉरी ऍग्रीगेट फंक्शन्सला रन करतोय. ऍग्रीगेट फंक्शन जर का तुम्हाला चालवायचे असतील त्याच्यामध्ये पण सिलेक्ट तुम्हाला कॉलम्स करायचे असतील, तर त्या केसमध्ये तुम्हाला ग्रुप बाय करणं गरजेचं, तरच तुमचे ऍग्रीगेट फंक्शन्स वर्क करणार. सो लक्ष द्या की सगळ्यात पहिले वेअर क्लॉज रन होणार. वेअर क्लॉज तेच रोज फिल्टर आउट करणार ज्याची सॅलरी ग्रेटर दॅन 80,000 असेल. त्याच्यानंतर ग्रुप बाय क्लॉज तुमचं रन होणार. ग्रुप बाय क्लॉज डिपार्टमेंटच्या बेसिसवरती ग्रुपिंग करणार आणि त्याच रोची ग्रुपिंग करणार जे रो आता आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांची सॅलरी ग्रेटर देन 80,000, त्या रोची ग्रुपिंग होणार. आणि त्या ग्रुप्सवरती पण आपण काय करणार, हॅव्हिंग क्लॉजच्या मदतीने तेच ग्रुप्स आपण आपल्या समोर मांडणार ज्यांची एव्हरेज सॅलरी ग्रेटर देन 40,000. तुम्हाला पाहिजे तर आपण जास्तीत जास्त ही क्वेरी रन करू शकतो, त्याच्यामधून एक आयडिया घेऊ शकतो की 80,000 वाले जे रोज आहेत ते कोणते, म्हणजे बेसिकली आपल्या टेबल. तर तुम्ही बघू शकता 80,000 वाले जे रोज आहे ते एवढे, आणि त्याच्यामध्ये फक्त डिपार्टमेंट आहे सपोर्ट, फायनान्स, IT, HR, म्हणजे टोटल फक्त 4च डिपार्टमेंट आहे. आणि त्या 4 डिपार्टमेंट मधून पण आपण किती डिपार्टमेंट आपल्याकडे डिस्प्ले केलेले, आपण फक्त 3च डिपार्टमेंट डिस्प्ले केले. कारण सगळ्यात पहिले 4 डिपार्टमेंट तुमच्याकडं, हे सगळे रोज तुमच्याकडं फिल्टर आउट झाले. इथपर्यंत तुमची जेव्हा क्वेरी चालली तेव्हा फक्त एवढेच रोज तुमच्याकडे आहे. ठीक आहे. या सगळ्यांचा एव्हरेज सॅलरी झाला असेल, बेसिकली डिपार्टमेंट हे आले असतील आणि त्या सगळ्या डिपार्टमेंटचं काय झालं असेल, एक एव्हरेज सॅलरी झालं असेल. त्याच्यानंतर तुम्ही ग्रुपिंग केलं, 4 ग्रुप टोटल तुमचे तयार झाले. 4 ग्रुप मधून सगळ्यात पहिले तुमचं हे एव्हरेज सॅलरी कॅल्क्युलेट केली गेली असेल आणि एव्हरेज सॅलरी बेसिसवरती ज्याची सॅलरी एव्हरेज सॅलरी 40,000 पेक्षा ग्रेटर आहे तीच सॅलरी बेसिकली आपल्याकडे समोर आहे.
ग्रुप बाय क्लॉज बेसिकली ऍग्रीगेट फंक्शनसाठी खूप युजफुल आहे. जिथं पण तुम्ही ऍग्रीगेट फंक्शन्स यूज करणार आहे तिथं ग्रुप बाय यूज करणं गरजेचं आहे. तुम्ही वेअर क्लॉज मध्ये फक्त ऍग्रीगेट फंक्शन्सला यूज नाही करू शकता. हा एक पॉईंट लक्षात घ्या. वेअर क्लॉज मध्ये तुम्ही ऍग्रीगेट फंक्शनचा यूज नाही करू शकता तुम्ही. तुम्हाला ग्रुप बाय क्लॉजच्या मदतीनेच तुम्हाला काय करावं लागेल, ऍग्रीगेट फंक्शन्सला तुम्हाला यूज करावे लागेल. सपोज जर का मी इथं ग्रुप बाय काढून टाकलं आणि मी जर का अशी काही क्वेरी रन करतोय डिपार्टमेंट आणि एव्हरेज सॅलरीची, सो त्या केसमध्ये काय डिस्प्ले होईल, डिपार्टमेंट सगळ्यात पहिले सगळे डिपार्टमेंट डिस्प्ले होतील आणि एव्हरेज सॅलरी बेसिकली काय असणार आहे, पूर्ण सॅलरीचा एक एव्हरेज. सो ते एव्हरेज सॅलरी मी कोणत्या डिपार्टमेंटसाठी कोणतं शो करणार आहे हा एसक्यूएल मध्ये समजणार. म्हणजे तुमचे डिपार्टमेंट तर कशा पद्धतीने लाईन मध्ये येतील. सपोज पहिल्या रोचा डिपार्टमेंट आहे याच्या, दुसऱ्या रोचा आहे डेव्हलपमेंट, तिसऱ्या रोचा आहे आयटी, परत चौथ्या रोचा आहे याच्या. सो असे तुमचे डिपार्टमेंट लिस्ट होते आणि त्याच्यानंतर प्रत्येक तुम्हाला काय द्यायचं, एव्हरेज सॅलरी द्यायचं. पण प्रत्येक डिपार्टमेंटसाठी तुम्ही एव्हरेज सॅलरी कसं देणार, प्रत्येक रो साठी एव्हरेज कसं देणार. सो त्या केसमध्ये तुम्हाला ग्रुपिंग करावं लागेल डेटाचं आणि मग तुम्ही एव्हरेज सॅलरी देऊ शकता. हे असे क्वेश्चन्स असतात की सपोज जर का तुम्हाला ऍग्रीगेट फंक्शन्स यूज करायचे तर तुम्ही कसे करा. ग्रुप बायच्या मदतीने तुम्ही ऍग्रीगेट फंक्शनचा यूज करू शकता. किंवा तुम्हाला कधी सांगितलं की किती डिपार्टमेंट वाईज मला एव्हरेज सॅलरी काढून द्या किंवा डिपार्टमेंट वाईज टोटल किती लोक वर्किंग करताय त्याचं एक काउंट द्या. सो त्या केसमध्ये तुम्ही अशी क्वेरीज रन करू शकता. एक्झिक्युशन ऑर्डर पण याच्यामध्ये महत्वाचं आहे. सगळ्यात पहिले एक्झिक्युशन होतं फ्रॉमचं, त्याच्यानंतर वेअर, ग्रुप बाय, हॅविंग आणि मग सिलेक्ट. ही सिक्वेन्स नेहमी लक्षात ठेवा. सगळ्यात पहिले तुमचं फ्रॉम चालणार, त्याच्यानंतर वेअर, मग ग्रुप बाय, मग हॅविंग चालतो आणि मग सिलेक्ट चालतो. आणि त्याच्यानंतर सपोज जर का तुम्ही अजून काय क्लॉजेस यूज केले असतील, आपण अजून क्लॉजेस शिकलेलो आहे. ऑर्डर बाय क्लॉज होतं, लिमिट क्लॉज होतो, मग जसं तुम्ही लिहिलेलं असेल त्या पद्धतीने ते चालतं. ऑर्डर बाय क्लॉज पहिले चालणार, मग लिमिट क्लॉज चालणार. हे एक्झिक्युशन ऑर्डर सुद्धा विचारला जातो जेव्हा तुम्ही क्वेरी लिहिता. क्वेरीमध्ये सगळ्यात पहिले कोण चाललं, सगळ्यात पहिले एम्प्लॉई टेबल आपण हातात घेतलेलं. एम्प्लॉई टेबलच्या आतमधून आपण काय घेतलं की तेच रोज आपण सिलेक्ट केले ज्यांची सॅलरी आपण 80,000 पेक्षा ग्रेटर आहे. त्याच्यानंतर आपण काय केलं, जे रोज आपल्याकडे आता आलेले ज्यांची सॅलरी ग्रेटर दॅन 80,000 आहे त्याच रोज वरती आपण काय केलं, फक्त ग्रुप बाय अप्लाय केलं. ग्रुप बाय कुणाच्या बेसिसवरती केलं, डिपार्टमेंटच्या बेसिसवरती. मग काय झाले, वेगवेगळे ग्रुप्स क्रिएट झाले आणि त्या ग्रुप्सला पण आपण काय केलं, फिल्टर आउट केलं. ते कसं केलं, बाय कॅल्क्युलेटिंग एव्हरेज सॅलरी ग्रेटर दॅन 40,000. ज्यांची एव्हरेज सॅलरी ग्रेटर दॅन 40,000 आहे तेच फक्त डिपार्टमेंट माझ्यासमोर शो करा. आता शो काय करायचंय ते तुमचे सिलेक्ट मध्ये तुम्ही डिफाईन करा. सिलेक्ट मध्ये तुम्ही डिफाईन करता डिपार्टमेंट आणि मग एव्हरेज सॅलरी तुम्ही असं डिफाईन केलं होतं. असे दोन कॉलम्स तुम्ही डिफाईन केले होते सिलेक्ट मध्ये, तर तेवढेच दोन कॉलम सिलेक्ट होतात. नेक्स्ट कॉन्सेप्टला स्टडी करू. नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपलं, आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की आपण ग्रुप बाय जे केलं ते सिंगल ह्याच्यावरती केलेलं आहे. ग्रुपिंग जे आपण केलं ते सिंगल कॉलम वरती केलेलं आहे. तुम्ही वरती पण बघा, जेव्हा ग्रुप बाय आपण चालू केलं होतं क्लॉज त्याच्यामध्ये पण एक्झाम्पल मध्ये आपण घेतलं होतं फक्त डिपार्टमेंट. हॅविंग क्लॉज जेव्हा यूज केलं तेव्हा पण फक्त डिपार्टमेंट होतं आणि वेअर प्लस हॅविंग जेव्हा क्लॉज यूज केलं तेव्हा पण आपण ग्रुपिंग केली फक्त एका सिंगल कॉलम वरती डिपार्टमेंट. ठीक आहे, सो तुम्ही लक्ष देऊ शकता की आपण जे ग्रुप केलेलं आहे ते सिंगल कॉलम वरती आतापर्यंत ग्रुपिंग केलं. सो नेक्स्ट कॉन्सेप्ट आपण तो स्टडी करणार आहे की ग्रुप बाय मल्टी कॉलमला आपण कसं ग्रुप करू शकतो. म्हणजे ग्रुप बाय जे आपण आता यूज करणार आहे ते एक पेक्षा जास्त कॉलम साठी कसं यूज करतो. सो ग्रुप बाय मल्टी कॉलम. सिलेक्ट काय क्वेरी होती आपली, सिलेक्ट करायचो. सपोज पहिले आपण सिलेक्ट करत होतो डिपार्टमेंट, आता सपोज आपण सिलेक्ट करू सिटी पण. ठीक आहे, आपण सिटीला पण आता काय करतोय, सिलेक्ट करतो आणि आपण काय देऊ बेसिकली काउंट देऊ, एक काउंट टोटल एम्प्लॉईचा काउंट देऊ ऍज टोटल ईएमपी. ठीक आहे, असं आपण काय केलं, सिलेक्टची क्वेरी इथं पूर्णपणे राईट केली. त्याच्यानंतर येते आपली फ्रॉम, कशामधून द्यायचं आपल्याला, एम्प्लॉई, आणि मग मी फक्त नॉर्मली आपलं ग्रुप बायला अप्लाय करतो.
ग्रुप बाय मध्ये आपल्याला आता कुणाच्या बेसिसवरती ग्रुपिंग करायचं डेटाचं, दोन टेबलवरती, म्हणजे सॉरी दोन कॉलम्सच्या बेसिसवरती आपण काय करणार आहे, ग्रुपिंग करणार. एक आहे आपलं डिपार्टमेंट आणि एक आहे आपलं सिटी. एंडिंग करतोय, आता बघू कसं रन होत आहे आपलं कोड, म्हणजे क्वेरी. तर तुम्ही बघू शकता ग्रुपिंग कशा पद्धतीने आता झालं. सगळ्यात पहिले ग्रुपिंग झालं डिपार्ट सपोर्ट, फायनान्स, आय टी एकदा आलेलं आहे, कारण आय टी मधलं जे एक एम्प्लॉई होतं ते तुमचं पुण्यामध्ये म्हणजे सॉरी आय टी मधले असे दोन एम्प्लॉईज आहे तुम्ही, जे की त्यांची सिटी पुणे, डेव्हलपर आणि मग परत एकदा आय टी आला. आता परत एकदा दोन वेळेस तुम्ही म्हणणार की आय टी का, इथं दोन वेळेस आय टी का आलेलं आहे, कारण इथलं जे आय टी होतं ते फक्त सिटी होतं पुणे, म्हणजे पुण्यासाठी आय टी डिपार्टमेंट आपण चेक करत होतो, आणि आपण बॉम्बे सिटीसाठी पण काय केलेलं आहे, आय टीला आता चेक करतो. सो आता आपण जे ग्रुप बाय केलेले आहे ते दोन कॉलम्स वरती केलेले, एक आहे डिपार्टमेंट आणि एक आहे सिटी. हा एक पॉईंट लक्षात घ्या. सो सपोज जर का तुमचं डिपार्टमेंट आहे आय टी, पण त्या डिपार्टमेंटमध्ये तुमचे जे एम्प्लॉईज आहेत ते वेगवेगळ्या सिटीमधून, तर तुम्हाला तसं शो करावं लागतं. डिपार्टमेंट आय टी सिटी पुणे, त्याच्यामध्ये टोटल किती आहे, परत डिपार्टमेंट आय टी सिटी एक्स वाय, परत टोटल किती आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करणार आता ग्रुपिंग. सो मल्टिपल कॉलम्स वरती पण तुम्ही काय करू शकताय, तुमचं ग्रुपिंग इथं परफॉर्म करू शकता. सो हा पॉईंट लक्षात ठेवा, मल्टी कॉलम्सला कसं ग्रुप करणार. जेव्हा मल्टी कॉलम्सला ग्रुपिंग होणार त्या कशा पद्धतीने आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले होणार. त्या केसमध्ये सिंगल कॉलम आहे तर युनिक व्हॅल्यूजच तुम्हाला दिसणार. हा एक पॉईंट लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही एक पेक्षा जास्त कॉलम वाढवलं तिथं तुम्हाला युनिक कॉलम्स नाही दिसणार, तुम्हाला दोन कॉलम्सच्या बेसिस वरती तुम्हाला काय करावं लागणार, ग्रुपिंग करावं लागणार. सपोज जर का मी इथं फक्त डिपार्टमेंटच घेतलं आणि डिपार्टमेंटचे सगळे युनिक व्हॅल्यूज घेतले, सपोर्ट आय टी, आता आय टी घेतलं मी सपोज, सो आय टी मध्ये तर दोन सिटी निघून आहेत. सो त्या केसमध्ये मी कसं टोटल एम्प्लॉईचं काउंट देणार. सो त्या केसमध्ये आपण काय करतोय, दोन वेळेस आय टी डिपार्टमेंट घेतोय आणि जे सिटी होते ते सुद्धा आपण इथं मारतो. आता जी ग्रुपिंग झालेली आहे ती डिपार्टमेंटची तर ग्रुपिंग झाली आहे, कोणाच्या बेसिसवरती झालेली आहे, ती सिटीच्या बेसिसवरती झाली. आपण इथं सिटी मेन्शन करतोय, त्या सिटीचं जे डिपार्टमेंट असेल त्याच्यासाठी टोटल एम्प्लॉईज. असे तुम्ही नंबर ऑफ कॉलम्स पण ग्रुप बाय मध्ये देऊ शकता. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ग्रुपिंग साठी तेच कॉलम्स द्या जे की मिनिंगफुल असेल, तुमचं ग्रुपिंग प्रॉपर होईल आणि जे डेटा तुम्हाला पाहिजे ते व्यवस्थितपणे तुम्हाला भेटेल. तुम्ही सपोज जर का आयडी नावाच्या कॉलम वरती ग्रुपिंग करत असाल तर तो काहीच हे नाही, कारण आयडी मध्ये तुम्हाला काही डुप्लिकेट कॉलम्स तर सापडणार नाही, डुप्लिकेट एंट्रीज तुम्हाला आयडी मध्ये भेटणार नाही. आयडी नेहमी काय असणार, तुमची युनिक असणार. सो त्या केसमध्ये तुम्हाला ग्रुप बाय क्लॉज जर का तुम्ही आयडी सारख्या कॉलम वरती अप्लाय केलं तर तुम्हाला जे रिझल्ट भेटेल तो प्रॉपर नाही भेटणार. सॉर्टिंग ऑन ग्रुप डेटा, सॉर्टिंग ऑन आता ग्रुप डेटाला आपण बघू. त्याच्यामध्ये आपण बघू ग्रुप डेटाला आपण सॉर्ट कशा पद्धतीने. सपोज जर का मला एसक्यूएल मध्ये सॉर्टिंग करायची, आपण कोणता क्लॉज स्टडी केलेला आहे, ऑर्डर बाय क्लॉज आपण इथं स्टडी केलं. सो ऑर्डर बायच्या मध्ये तुम्ही एक असेंडिंग किंवा डिसेंडिंग मध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचं जे डेटा आहे त्याला फिल्टर आउट करू शकता, त्या वे मध्ये तुम्ही तुमच्या डेटाला रिप्रेझेंट करू शकता. सो त्या केसमध्ये आपण आता वरचं जे एक्झाम्पल आहे ते सेम घेऊ, एव्हरेज सॅलरीचं. ठीक आहे. सो एव्हरेज सॅलरी वाला जे एक्झाम्पल होतं त्याला आपण इथं फिगर आउट करू. फक्त आपण वेअर क्लॉजचं वगैरे यूज नाही करणार, डायरेक्टली सिंपल क्वेरी आपण रन करू. याच एक्झाम्पलला कॉपी करतोय, ज्याच्यामध्ये सिलेक्ट केलं डिपार्टमेंट, एव्हरेज सॅलरी नावाचं कॉलम पण सिलेक्टेड आहे आपलं, त्याचा एव्हरेज आपण कॅल्क्युलेट करतोय आणि अलाइजचं यूज करून आपण काय केलेलं आहे, एक टेम्पररी कॉलम मध्ये आपण त्याला शो करू. फ्रॉम एम्प्लॉय टेबल म्हणून सिलेक्ट केलं, वेअर क्लॉज आपण काढून टाकू, फक्त ग्रुप बाय करू डिपार्टमेंटला. डिपार्टमेंट आपलं एकदा ग्रुप बाय झालं की त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, हॅव्हिंगचा पण आपण यूज नाही करू, हॅव्हिंगची पण गरज नाही आपल्याला, आपण डायरेक्ट ऑर्डर बायचा यूज करू. ठीक आहे. ऑर्डर बाय एव्हीची सॅलरी. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सपोज जर का तुम्ही ऑर्डर बायचा यूज नाही केलं, ऑर्डर बायच्या मध्ये तुम्ही
डिसेंडिंगचा यूज नाही केला तर बाय डिफॉल्ट तुमचं असेंडिंग मध्ये कन्वर्ट होईल. आणि सपोज जर तुम्हाला डिसेंडिंग पाहिजे असेल तर तुम्ही डिसेंडिंगचा इथे यूज करू. आता जेव्हा क्वेरीला रन करतोय तर तुम्ही बघू शकता ग्रुप बाय क्लॉज इथं सगळ्यात पहिले आपलं काय झालेलं आहे. सगळ्यात पहिले फ्रॉम क्लॉज आपलं इथं एक्झिक्यूट झालेलं आहे. फ्रॉम काय केलंय, टेबलला त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे एम्प्लॉई नावाचे, त्याच्यामधून ग्रुपिंग केलेलं आहे डिपार्टमेंटच्या बेसिसवरती. ग्रुपिंग झाल्यावरती काय झालेलं आहे, तुमच्या प्रत्येक डिपार्टमेंटसाठी एक एव्हरेज सॅलरी कॅल्क्युलेट झाली. एव्हरेज सॅलरी कॅल्क्युलेट झाल्यावरती त्याला आपण रिप्रेझेंट केलेलं आहे डिसेंडिंग ऑर्डर. सो तुम्ही ऑर्डर बाय क्लॉजला सॉर्टिंग पण करू शकता तुम्ही ग्रुप डेटाच्या वरती फक्त. त्याच्यामध्ये पण तुम्ही वेअर आणि हॅव्हिंग क्लॉज यूज करू शकता. फक्त तुमचं जे एक्झिक्युशन ऑर्डर आहे तो अशा पद्धतीचा. सगळ्यात पहिले फ्रॉम, मग वेअर, ग्रुप बाय, हॅव्हिंग, सिलेक्ट आणि मग तुमचा ऑर्डर बाय एक्झिक्यूट होतो. ऑर्डर बाय सगळ्यात शेवटी. ऑर्डर बाय नंतर लिमिट क्लॉज टाकून द्या, तुमचं लिमिट क्लॉज पण एक्झिक्यूट. लिमिट काय करणार, बेसिकली तुमचे जे डेटा आहे त्याला फिगर आउट करणार आणि टॉप 3 रोज तुम्ही जे पण त्याच्यासोबत नंबर दिला, सपोज मी लिमिट 3 दिलेली तर टॉप 3 रोज, लिमिट 5 दिलाय तर टॉप 5 रोज असे तुमच्यासमोर डिस्प्ले.